आज घेणार होतो आपण. हा, तर हे जे किती 8 मेथड 9 फॉर्म्युले आहे, बरोबर ना? लास्ट पॉइंट हाच होता ना आपला. हे जे 8 फॉर्म्युले आहे, 8 फॉर्म्युले लिहिणे म्हणजे वी कॅन राईट ऑर्गॅनिक कंपाऊंड स्ट्रक्चर. आणि 8 पेक्षा 9 पेक्षा कुठेही नाही पूर्ण जगात. यू गो टू US, लंडन, नेपाळ, श्रीलंका, एनिवेअर यू गो फॉर युअर हायर स्टडीज, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये हाऊ मेनी स्ट्रक्चर्स आर अवेलेबल? 8, 9. 9चं गरज नाही, एकच ठिकाणी आहे ते. पण हे 8 पेक्षा जास्त तुम्हाला कुठेही आढळणार नाही. आणि 8 पैकी सर्वात जास्त कोणता? तो 4थ्या नंबरचा आणि 3ऱ्या नंबरचा. हा, 3 आणि 4. हेच तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स यू विल सी इन युअर एक्झाम्स, क्वेश्चन पेपर. आणि बाकीचे आहे पण इतका जरा म्हणजे 100% आउट ऑफ 100 70% दोनच मेथड्स यूज होतात. कोणते कोणते? कंडेन्स्ड आणि झिगझॅग. ओके, सो वी विल डिस्कस दॅट. पण बिफोर डिस्कसिंग दिस वी शुड नो व्हॉट. हे इथे लिहिलं ना आपण. हा, काय काय आपल्याला माहित असलं पाहिजे बोला. एक तर आहे, हा, कमॉन, व्हेरी नाईस. हा, एक टेट्राव्हॅलेन्सी आपल्याला पाहिजे माहित, बरोबर आहे ना अंशुमन? दुसरा मेथड काय आहे? दुसरा मेथड कॅटेनेशन म्हणजे काय? सेल्फ लिंकिंग. कार्बन 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 10 कार्बन असेल ना, दे आर कनेक्टेड टू इच अदर. आणि 100 असेल तर, 150 असेल तर, बस, समजलं? ठीक आहे ना? आणि तिसरा पॉइंट काय आहे की कार्बन कार्बन जेव्हा आपण कॅटेनेशन दाखवणार तर कुठं ते कार्बन काय दाखवणार? सिंगल बॉन्ड दाखवू शकतो, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि 2 डबल बॉन्ड. बस, इतकाच पॉइंट आहे असते. अच्छा, चौथा अजून एक पॉइंट आहे, तो कोणता आहे? आपण सुरुवातीला डिस्कशन झाला आहे की 4 पॉइंट्स आर इम्पॉर्टंट. नंबर 1 टेट्राव्हॅलेन्सी ऑफ कार्बन, दूसरा कॅटेनेशन, तिसरा, चौथा फंक्शनल ग्रुपचं इन्फॉर्मेशन. तर आता आपल्याला ते लिस्टच आहे. आपण ह्या चॅप्टरमध्ये वी विल डिस्कस दीज पॉइंट्स ओनली. ओके, फाईन. आता पहा, हा डॅश झालाय आपला, डॉट पण झालाय ना, बरोबर ना? आणि आता काय? कंडेन्स फॉर्म्युला आपण लिहायचा. बरं, सी, क्वेश्चन इज how first we should know dash formula, because dash formula, without dash formula we cannot write condensed formula. Bro, see, how to write condensed formula? Very simple. To me, rule, what is the rule? Write in condensed formula. In this formula, in this formula, in this formula, CH bonds are omitted. In this formula, CH bonds are, all CH bonds are omitted. म्हणजे C आणि H चे बॉन्ड दाखवायचे नाही. And sometimes CH as well as CC single bond also omitted. CH as well as CC bond also omitted. Bas, last point. Similar groups,
are written in bracket, are written in the bracket. Similar groups are written in the bracket with subscript subscript, sorry, superscript, subscript, with subscript outside the bracket, with the subscript outside the bracket, which indicates which indicates which indicates the number of times, which indicates the number of time, which indicates कट करा नंबर ऑफ, फक्त करा नंबर करा, which indicates number of that group. See, for example, okay, last dialogue, number of hydrogen atoms, number of hydrogen atoms at each carbon number of hydrogen atoms at each carbon atom indicated by सबस्क्रिप्ट. ठीक आहे ना. आता पहा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सबस्क्रिप्ट समजून घ्या. व्हॉट मिनिंग ऑफ सबस्क्रिप्ट पहा इकडे. समजा आपल्याला एक्स हे पहा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सबस्क्रिप्ट समजून घ्या. तुम्ही असं ऐकलंय का, लॉग टू द बेस 10 ऐकलाय. दिस 10 काय सबस्क्रिप्ट आहे, इंटू 10 टू द पॉवर 2. तो 2 काय आहे, सुपरस्क्रिप्ट आहे. डोक्यावर लिहिलं तर सुपरस्क्रिप्ट, पायथ्यावर लिहिलं तर सबस्क्रिप्ट. बरोबर आहे. आता उदाहरण घेऊ. झालं, आता इतकंच आहे. तुम्हाला जर रूल्स पाठ करण्याची अजिबात गरज नाही आणि करू पण नका, फक्त समजून घ्या. पहा, सुपरस्क्रिप्ट आणि पायथ्याने लिहिलं तर सबस्क्रिप्ट. हा इकडे लिहून घ्या. हा आहे सुपरस्क्रिप्ट, लिहून घ्या. आणि हा आहे सबस्क्रिप्ट. चालेल. हा, आता पहा, सर्वात आधी आपण मिथेनचा डॅश लाईन कसा काढतो. वी नो व्हॉट इज द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इन मिथेन. सुनिधी 4 आहे ना. व्हेरी गुड. हा, मिथेन मध्ये कार्बनची व्हॅलेन्सी काय, कोणते कायचे आहेत पण, इथेन, मिथेन, प्रोपेन, अमुक ढमुक, कार्बनची व्हॅलेन्सी किती, 4. हा, बरं, रूल काय सांगतो. रूल सांगतो की जेव्हा आपण, हा मिथेनचा डॅश फॉर्म्युला आहे ना, डॅश फॉर्म्युला आहे, व्हाईल कन्वर्टिंग डॅश इनटू कंडेन्स्ड, काय म्हणतो, ओमिट ऑल CH बॉन्ड्स. यात किती CH बॉन्ड्स आहे, 4. ओमिट करून टाका, लिहायचे नाही. सीच्या बाजूला डायरेक्ट हायड्रोजन लिहून टाका. लिहिलं. किती हायड्रोजन आहे, 4 आहे, तर सबस्क्रिप्ट 4 लिहून टाका. खतम. पण यू विल कमिट मिस्टेक वेन इफ यू फेल टू अंडरस्टँड हा शब्द.
स्पेशली हे दोन वर्ड ऍट इच कार्बन लक्षात घ्या. मी इथेन काढतो, इथेन लिहायचंय मला. इकडे पहा. इथ म्हणजे किती? इथ म्हणजे किती संस्कृती? 2. आणि एन म्हणजे काय? व्हेरी गुड. इन म्हणजे इथिन म्हणजे इथाईन म्हणजे बस झाला. बरं. आता इथेन म्हणजे एन ना, तर मी काय करू इथं हा टाकला मी. व्हॉट इज दिस? कॅटिनेशन. समजते का भाषण? कार्बनच्या अवतीभोवती किती डॅश काढू मी सुनिधी? या कार्बनच्या अवतीभोवती किती डॅश वा वा प्रेझन्स ऑफ माइंड ना. इथे काय लिहू? एच एच एच. अमय इथे किती काढू डॅश? 3 4 का नाही? That's right. Very good. Now, Mr. Amay, you are the only person who is answering this question. आम्हाला हेल्प करा की तुम्ही हा डॅश फॉर्म्युला आहे ना, डॅशला कंडेन्स कसा करणार? चुकलाय. ते चुकलं. ते मी हा दॅट्स ग्रेट गर्ल. व्हेरी गुड. काय बोला. तर काय करा, फक्त फक्त काय, एक मिनिट, फक्त HCH बॉन्ड ओमिट करा हो आधी. केला ओमिट? इथे किती लिहू मी? एच. इथे किती लिहू मी? एच. किती का लिहू इथं? 3. इथे किती लिहू? 3. आता तुम्हाला CC बॉन्ड पण ओमिट करायचा असेल, सुनिधी, काय प्रॉब्लेम नाही, ओमिट करा. पण ह्या कार्बनवर जितकी एच आहे ते अजिबात सोडायची लिहायची. म्हणजे आपण कंडेन्स 2 लिहिले आहे. एका कंडेन्स मध्ये CH बॉन्ड ओमिट केला आहे, दुसऱ्या कंडेन्स मध्ये दोन्ही केले आहे, CH आणि CC पण केलं आहे. बरोबर? नाव कॅन यू हेल्प मी टू राईट द कंडेन्स फॉर्म्युला ऑफ प्रोपेन आणि ब्युटेन? चला, डू इट फास्ट. बरं करा. Very good. So, wow, very nice. So, yes, Pranji, can you tell us condensed propaneचं condensed? Very good. हे पासा लिहू शकतो. CH3 बॉन्ड बोलायचं ना मग. हा, व्हेरी गुड. अजून याला सिम्प्लिफाय करा. व्हेरी गुड. वा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. बरोबर आहे. बरं ऐका, याला अजून मी सिम्प्लिफाय करू शकतो. कसं काय? लक्ष द्या. म्हणजे हा चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुम्ही बरोबर ध्यान दिलं तर जमणार, अदरवाईज काही हरकत नाही, पुढे सोडून द्यायचं. स्टार्ट. आता पहा कसं. कॅन आय राईट तुम्हाला समजलं काय लिहिलं मी ते? म्हणजे हा जे CH2 आहे हो, त्याला इकडे मिथाईल इकडे मिथाईल, आपण 2 मिथाईल क्लब करून टाकले का ब्रॅकेट मध्ये, ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलंय 2. च मिनिंग काय आहे? एम आय ऑल. याचं मिनिंग असं आहे, हे 2 मिथाईल कसे आहे बोला? एक मिथाईल या साईडला आहे, एक मिथाईल या साईडला आहे. आता ब्युटेनचं बघा.
चला ब्युटेनचा कोण बोलणार? हा, एक मिनिट, हा एक मिनिट बोल अंशुमन. बॉन्ड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. नाव अजून सिम्प्लिफाय करा. दॅट्स ग्रेट. दॅट्स यू आर अ व्हेरी गुड स्टुडंट. बरोबर आहे. व्हेरी गुड. बरं, आता याला अजून सिम्प्लिफाय पण समजून घ्या कसा करणार. समजून, डोंट डू मिस्टेक. या साईडला CH3 आहे. आता मी काढला ब्रॅकेट. काय सुरू आहे त्याच्या बाजूला? काय आहे? CH2. किती टाइम्स आहे CH2? दोनदा आहे. नाही, तसा दिस इज द वे. कारण की कन्फ्युजन टाळण्यासाठी मिनिमाइज द कन्फ्युजन. ओके, असा याचं मिनिंग कसं आहे समजून घ्या. हा, याचं मिनिंग कसं आहे पहा. याचं मिनिंग काय? आवडतं मिनिंग ऑफ दिस की हे CH2 टू टाइम्स आहे. किती टाइम्स आहे? दोनदा CH2 आहे. लक्ष द्या. ब्रॅकेटच्या बाहेर CH3 आहे ना, या साईडला CH3 आहे आणि या साईडला हा CH3 आहे. कळलं तुम्हाला? नाही, पहा तुम्ही जे बोलत आहे ना की काय बोलत तुम्ही? रिपीट. चला ठीक आहे, ठीक आहे. फॉर द टाइम बिंग आपण लिहू शकतो कसा असा की CH3 ट्वाइस CH2 ट्वाइस लिहू शकतो. ठीक आहे, हा ठीक आहे ना, चालेल, लिहूला आपण. पण तुम्ही ओपन कसं करणार त्याला? तुम्ही ह्या कंडेन्सला जेव्हा तुम्ही कन्वर्ट करणार डॅश मध्ये, तर तुम्ही ब्लंडर म्हणजे मिस्टेक करण्याचे जास्त. म्हणून दिस इज ऑल्सो करेक्ट हेअर. इथं असं लिहू शकतो कारण की चारच कार्बन आहे. ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट अंडरस्टूड आहे. पण जेव्हा समजा जास्त मिथाईल असेल, आपण उदाहरण घेऊ आपण. पहा कसा. पहा, तर इथपर्यंत थांबा, हे लिहायची गरज नाही. आता पहा इकडे पहा. बरं, हा कंडेन्स लिहितो मी. पहा, कंडेन्स लिहितो. हा हा आता मला सांगा बाकीचे काय लिहायचे इथं? एच 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 एच. तर हा झालाय डॅश लाईन. तुम्ही त्याला कंडेन्स मध्ये कन्वर्ट करा. करा कंडेन्स मध्ये कन्वर्ट करा. करू शकता ना तुम्ही? हा, करून दाखवा. चला. शो मी. येस, शो अस. डन. हा, बोला कसं लिहिणार? वेट. व्हेरी गुड. CH3 बॉन्ड CH. व्हेरी नाईस. हा, तुम्ही याला अजून कसं लिहू शकता बोला हो. कमॉन. वा 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 वा. CH3 ब्रॅकेट मध्ये 3 आणि इकडे. दॅट्स ग्रेट. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. हा, आता पहा एक अजून उदाहरण घेऊ आणि नंतर नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊ. ठीक आहे, इकडे पहा. जर असं कंपाऊंड आहे, ओके. हा, चला तुम्ही काढा, स्टार्ट करा. लिहा, तुम्ही लिहायचं आहे.
आता हाऊ विल यू डू फॉर दिस? ह्या मॉलिक्युलचा तुम्ही हाऊ विल यू शो? झालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. संस्कृती बोलो. बोला संस्कृती. व्हेरी गुड. नानी. हा अमय. बरं, मला याचं अजून कोण दाखवणार? म्हणजे सी सी बॉन्ड काढून टाका आणि डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये शो करा. CH3 4 आणि CH काय करा. ठीक आहे, ते ते करेक्ट आहे, पण कन्फ्युजन नको. पहा काय करायचं, पहा सिंपल आहे. काय करा, मी तुम्हाला एक सिंपल हेल्प करतो. की हा CH आहे ना, आणि हा CH. तुम्ही काय करा, तो CH काढा, हा पहिला. त्याला किती CH3 आहे? तर असं लिहू शकतो आपण. नंतर अजून CH आहे ना, हा. याला किती CH3 आहे? बस. आता जर उलटा, म्हणजे कंडेन्स पासून तुम्ही डॅश मध्ये कन्वर्ट करा, असा चान्सेस आहे. देऊ एक्झाम्पल देऊ? चला घ्या. कंडेन्स्ड आहे. या कंडेन्सला तुम्हाला करून दाखवा. चला. CH3C, हा CH3 ट्वाइस असा. हा, ट्राय करा, अदरवाइज आपण सोडून देऊ. नाही आता छोड देणे का. डन संस्कृती. आम्ही कमॉन डन. कंडेन्सचा आता कायच करायचं आहे, तुम्ही एक कंडेन्स ओपन करा. असा सिंपल कंडेन्स मध्ये हा सिंपल कंडेन्स आहे ना, त्यात करून टाका. डॅश नाही, फक्त सिंपल कंडेन्स मध्ये आला का. डॅश मध्ये वेळ जाणार आपला. अंशुमन डन. सिंपल आहे ते, यू कॅन डू इट. ओके, वेट, ट्राय करा ना तुम्ही. सी आय विल गिव्ह हिंट. किती CH3 आहे ते. नाही, डबल बॉन्ड नाही तिथं. हा काढलाय तुम्ही, जमला. नाही नाही, सुरुवात तुम्ही कुठून करताय? लेफ्ट साइड पासून ना. लेफ्ट साइडला किती CH3 आहे? 3 CH3. नंतर काय आहे? C, म्हणजे ते 3 CH3 त्या C ला आहे ना. तुम्ही C काढा. एक CH3, एक CH3, एक खाली CH3. चौथा कॅटिनेशन दाखवा. नाही समजलं. हा सर, आला तर व्हेरी नाईस. हा तुम्ही दिस वन. हा तुम्ही C काढला असं.
3 CH3 आहे, एक CH3 इकडे काढा, एक खाली आहे. बरोबर. देन अजून सी काढा. हा सी. हा त्या सीच्या बाजूला किती CH3 आहे? 2. तुम्हाला जमत नसेल ना, मी तुम्हाला सोपा आयडिया सांगतो. तुम्ही कॅटेशन म्हणजे टेट्राव्हॅलेन्सी काढून टाका, बस सिंपल आहे. CH3 इथं एक एअर राहणार, एक CH3 इथे राहणार. तर ऍडव्हान्स इतक्या लवकर येणार नाही तुम्हाला. हा ऍडव्हान्स कंडेन्स मेथड आहे, तुम्हाला इतक्या लवकर कळणार नाही हा. बरं, तुम्ही याचा 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 करा कंडेन्स, तर तुम्हाला तेच स्ट्रक्चर येईल. इट नीड्स प्रॅक्टिस. ओके, इतक्या लवकर येणार नाही ते, तर म्हणून हे सोडून द्या, इतका कॉम्प्लेक्स येणार नाही इतक्या लवकर. ठीक आहे ना? चालेल. नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट काय मेथड बोला. राईट. Zigzag method. Write about zigzag method. Write a sentence. Okay, this is the simplest and easiest method. Sentence here. This is the simplest and easiest method for writing structure of organic compound. Right, next sentence. In this method, all in this method except functional group in this method except functional group, all carbon and hydrogen atoms, all carbon and hydrogen atoms are omitted. Right, next line. This method consists of zigzag lines, where each turn and आपण झालं ना डिस्कशन, each turn and terminus. What is terminus? End. terminus म्हणजे end, where each turn and terminus represents carbon atom. Represents carbon atom. Represents carbon atom. Right? सिंपल आहे. ठीक आहे. नाव काय काय करायचं आहे, झिगझॅग लाईन काढायची. काढतो आपण. हे पाहिजे, फक्त लक्ष द्या. हे काढली आहे, काढली मी इथं, लक्ष द्या.
हे पहा, आता पहा, एकदम सोपं आहे सुनिधी. थँक्यू. यात सुनिधी तुम्हाला पॉइंटर दिसत आहे, मूव होत आहे पॉइंटर, नाही? तर इथं एक एंड आहे ना, हा इच टर्मिनस बोललो ना आपण, टर्मिनस म्हणजे इथं कार्बन आहे, इथं पण कार्बन आहे, आणि त्याला टर्न किती आहे? एकच आहे. म्हणजे त्या त्या पहिल्या स्ट्रक्चर मध्ये किती कार्बन आहे? 3 आहे. इथं एक, इथं एक आहे, 3 आहे ना. यात किती आहे? येस, अमय, अमय. नेक्स्ट मध्ये 5. व्हेरी गुड, एक्सलेंट आन्सर. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो पण. बरं, पण हा जे पहिला कार्बन तुम्ही काढला आहे ना, आणि हा टर्नचा दुसरा कार्बन ना, आणि इकडे खाली तिसरा कार्बन, त्यात एच किती लावायचे ते महत्वाचं पॉइंट आहे. हो, इथं किती एच लावू मी? व्हेरी नाईस. इथं किती लावू? दॅट्स ग्रेट. इथे किती लावू? व्हेरी नाईस. झाला प्रोपेन. बाकीचे काढा. आता काढा ना, मला तुम्ही बोला कसं करू मी. हा, येस येस, हा हा, संस्कृती बोला. संस्कृती, कमॉन. हा हा, दॅट्स ग्रेट. येस. सुनिधी, कॅन यू टेल दिस? लय भारी, लय भारी सुनिधी. तुम्ही बॉन्ड लिहू शकता, बॉन्ड इज गुड. बरं, चला आता हे करून दाखवा. बाकीच्याकडेच करा. डू इट, आणि इझी आहे. यू कॅन डू इट. आय नो, व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट.
these are very easy, very simple आहे. I can help you anyone from 10. 10 पैकी कोणतं हेल्प करू बोला. 10वा 9वा 7वा 8वा 9वा करू. आम्ही की करणार तुम्ही 7वा करू. हा ठीक आहे. 7वा तर इझी आहे. अच्छा मी कोणतं हेल्प करू तुम्हाला बोला. 9वा करून दाखवू. ठीक आहे पहा. बरं हे पहा काय करा. एक मिनिट. आधी डॉट हे पहा. इथे एक कार्बन आहे. इथे एक 2 3 4 5 आणि 6 आहे ना. ठीक आहे. कसं लिहू आपण. पहिला कार्बन नंबरिंग देऊन देते. 1 2 3 4 5 6. तर पहिल्या कार्बनवर काय आहे. CH3 आहे. दुसऱ्यावर C आहे. ट्रिपल बॉन्ड आहे. चौथ्यावर C आहे. 3 आहे ना. पहिला दुसरा तिसरा. चौथ्यावर C आहे. किती सिंगल बॉन्ड. 5वा 6 असं लिहून टाका हो. ठीक आहे. हा पहिला ना. पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा. लक्ष द्या एकदम सोपं आहे. बरं मला सांगा 5वर BR आहे ना. 5व्यावर BR काढून टाका. अजून काही आहे का नाही. बाकी H लावून टाक. इथे किती येतील 3. इथे किती 1. इथे किती 2. इथं 0. बस. प्रांजी गॉट इट. असं काढायचं सिंपल. कडनं दिस इज द बेस्ट. हा पहा. हा जे आहे ना हा काढलेला हा हायब्रिड आहे. म्हणजे कसं कंडेन्स आणि डॅश दोघांचं मिक्स आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये आपण दोनच यूज करतो. हा मिक्स्ड फॉर्म्युला किंवा झिगझॅग. ट्रिपल आहे ते. ट्रिपल आहे दिसते आता. इज ट्रिपल बॉन्ड. चला ऑल. वा वा व्हेरी गुड. दाखव. हा व्हेरी गुड. हा बरोबर आहे. CH2 व्हेरी नाईस. चेक कर. बाकी करेक्ट आहे. 7वा एकदा चेक करा. चेक करा. व्हेरी नाईस. 5वा आणि 5मध्ये मी सर्कल केलं आहे. 7व्यामध्ये पहा हायड्रोजनची तुम्ही किती नंबर येणार आला किती. बरं अजून एक तुम्हाला काय करायचं आहे. इथं पहा यात किती कार्बन आहे हो. 5. कसं करायचं अंशु मला ऐकून घ्या. असं लिहायचं तुम्हाला. हा 5 कार्बन आहे ना. हा आणि हेच किती आहे 12. असं लिहून दाखवा. तर तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही जे लिहिलं आहे ते बरोबर आहे की नाही. कुठं आहे. हा हा एक मिनिट. एक हा बरोबर आहे. करेक्ट आहे. 6वा नंबर है ना. OH नाही लिहिला तुम्ही. ते OH आहे ना. आता पहा काय चूक केली तेच बोलत होतो. हा कार्बन आहे ना. एक कार्बनला किती बॉन्ड्स आहे. डबल आणि इकडे टोटल किती झाले 3. त्यावर किती हायड्रोजन येणार समजलं. हा असंच छोटे छोटे मिस्टेक्स. इथं पहा. इथं ज्या कार्बनला OH आहे कुठे आहे 6वा एक्झाम्पल. OH कुठं लावला आहे. मी जे कुठं लावलाय मी कुठं लिहिलं. अगं अरे प्रांजताई. अरे मग मी जिथे लावला OH तुम्ही कुठे लावला OH. हा हा पहा. हा तर त्या जिथं OH आहे त्या कार्बनला तुम्ही कसं कुठं काढलाय. त्यावर किती हायड्रोजन लावले आहे सुनिधी. अरे कुठं येणार तिथं हायड्रोजन. अरे येणार नाही तिथं. हेच प्रॉब्लेम आहे. हेही समजणं आहे. कारण बाकीचे करा. तू केलं बरं समजलं तुला कुठं प्रॉब्लेम आला. हा आणि अजून कुठे आहे प्रॉब्लेम तिकडे. हा व्हेरी नाईस. तुम्हाला समजलं की नाही बोला मला. आणि इथं पण चूक झाली होती ना. करेक्शन केली आहे. बरं 10वा काढून टाका. 10वा 10th 10वा ठीक आहे. व्हेरी गुड. हा 7वा कुठे आहे.
हा बाबतीत करेक्ट आहे का हा व्हॅलेन्सी तुम्ही स्वतः चेक करा हो सेम प्रॉब्लेम व्हॅलेन्सी ऑफ कार्बन म्हणून मी काय तुम्हाला आपण आधी काय डिस्कस झाला आपला भाषण की स्ट्रक्चर काढताना सर्वात इन्फॉर्मेशन कोणती महत्वाची कॅटिनेशन टेट्राव्हॅलेन्सी मल्टिपल फॉर्म म्हणून ते पूर्ण आपण बॅकग्राऊंड तयार केलं आधी कळलं आता पण पहा इम्पॉर्टंट थिंग काय आहे तुम्ही हसत आहे ना की अरे हो म्हणजे तुम्हाला माहित आहे की कार्बनची व्हॅल्यू 4 आहे मी पास केली आहे दॅट इज इम्पॉर्टंट थिंग यू आर डुईंग मिस्टेक इज नॉट बॅड थिंग इट इज अ व्हेरी गुड थिंग ग्रेट थिंग तुम्हाला माहिती आहे मिस्टेक because the problem of many students is that the problem of many students is what they don't know what is the problem. Huh? Am I done? ठीक आरामशीर करा ठीक आहे तुम्ही बाकीचे घ्या come on can you draw this Sanskriti and companies चालेल हम्म काय झाला अकरा वकील आहे बरं मी काय मग तुम्ही तिथूनच बोला आय कॅन टेल यू राईट रॉंग मला तुम्ही काय करा सिंपल अंशुमन अँड ऑल याचा तुम्ही मला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा बस व्हेरी नाईस आता अंशुमन इज 100% राईट हे क्षण का बोलले मग हे म्हणजे तुम्ही ऑल ती काढलं तुम्ही C4H4 आलं का नाही हा तर काउंट करायचं ना C4 करेक्ट दुसरं करायचं आता आलाय तुम्हाला चला अरे बिलीव मी तुम्हाला इतका आलाय ना यू विल नॉट बिलीव कारण सी आय एम टीचिंग ॲट हायर कॉलेज ऑल्सो हायर एज्युकेशन BSc MSc ला शिकवतो MSc ला पण MSc मध्ये ना मास्टर ऑफ सायन्स त्यांना जमत नाही I have attempted. I was invited in many PhD conferences, as a external examiner. आम्ही ठीक आहे सांगा बेंझिनचा फॉर्म्युला सांगा फिनॉलचा फॉर्म्युला सांगा ते सांगा कार्बन भलतेच बोलतात हायड्रोजन कमी करतात जास्त लावतात तर तुम्हाला आलं म्हणजे यू आर फोकसिंग और यू आर फोकस्ड वी कॅन से बरं तुम्ही काय करा तिथूनच तुम्ही स्ट्रक्चर काढा फक्त मला फॉर्म्युला बोला तर समजला की तुम्हाला आलाय बस याला म्हणतो लिटमस टेस्ट म्हणतो आपण काय म्हणतो याला एक्सलेंट व्हेरी गुड बरोबर आहे करेक्ट आहे चला
हा हा तसा सेम सेम आहे मग. हे पहा, एक मिनिट, हे पहा, ते डॉट आहे ना ते कार्बन आहे. बस समजलं. ते डॉट आहे ना ते कार्बन आहे. हा बोला प्रांजी. नाही हा 12 आहे त्याचा फॉर्म्युला बोला. फॉर्म्युला हे बोला. व्हेरी गुड. शेवटचा बोला. कन्फ्युजन सिंपल आहे ती मग. अरे बाबा, इथं काय, हा कार्बन आहे हो, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. हा करा करा. हा डन. फॉर्म्युला बोला. सी हा एच C10 C12. This is wrong means. This is wrong. C किती? C10. बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बरोबर आहे. तर C11 बरोबर आहे. हा एच किती? 23. किती आहे मग एच किती? समजलं का अंशुमन? पहा त्यात जे CH3 आहे ना, पहिला ह्या पहा, हा CH3 कोणते कोणते इकडे पहा. इथं 3H, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 1 15, 3 6 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22, 24. सिंपल आहे. तर हा होता आपला झिगझॅग फॉर्म्युला. समजलं ना तुम्हाला? यात काही अडचण असेल तर विचारा. नेक्स्ट पॉईंट घेऊ. नेक्स्ट काय आहे बोला. फिशर फॉर्म्युला. राईट. हा काय नाही, तुम्हाला याचा यूज आहे पण कमी आहे. पण समजून घेऊ आपण. व्हेरी सिम्पल. व्हेरी एकच एकच सेंटेन्स, जास्त नाही आहे. राईट अ सेंटेन्स. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला कंसिस्ट ऑफ. हा ठीक आहे. दिस फॉर्म्युला कंसिस्ट ऑफ
a vertical line, and one or more horizontal lines. Horizontal line. Okay, bus. Each cross point indicates a carbon atom. Each cross points indicates a carbon, पण इतकंच आहे. A carbon atom. Very simple. For example, now see. आता पहा. हा असा ड्रॉ आणि हा इट्स व्हेरी फ्लेक्झिबल. पिक्चर फार फ्लेक्झिबल आहे. हा वर्टिकल लाईन ड्रॉ केली आपण. बरोबर मी एक हॉरिझॉन्टल ड्रॉ केली. ठीक आहे. आता मी इथं ग्रुप्स लिहिणार. ग्रुप्स कसं लिहिणार? हे पहा इथे लिहिलं मी. बरं काय लिहिलं तुम्ही? क्रॉस किती आहे? क्रॉस एकच कार्बन आहे. काय झालं मग? CH आणि 4 झाला ना? समजलं तुम्हाला? हा सिंपल आहे. हा तुम्ही याला एक्सप्लोर करणार ना तर हा फ्लेक्झिबल होणार ना. लक्ष द्या. पहा तुम्हाला दुसरं सांगतो. बरं व्हेरी गुड. इथं जर H लिहिलं ना आपण, लक्ष द्या. इथं H लिहिलं तर C2H6 चालेल. समजलं? क्रॉस म्हणजे C. पण कधी कधी कसं होणार? इकडे पहा. आता काय फॉर्म्युला? C4H10. समजलं ना? बरं ठीक आहे. अजून काढतो. समजलं तुम्हाला? म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो बोला? वी कॅन राईट CH3 C इकडे पहा HOH Cl. हा समजून घ्या. बरोबर. OH म्हणजे अल्कोहॉल, Cl म्हणजे हॅलोजन. अजून कोणते तुम्हाला ग्रुप्स माहित आहे? अल्केन, अल्किन, अल्काईन, अल्कोहॉल. अजून व्हेरी गुड. तेच पाहिजे आपल्याला. कार्बन. हे पहा जर असं असेल हा लॅक्टिक ऍसिड. व्हॉट इज दिस? लॅक्टिक ऍसिड. ओके. बस काढा इथे, काढून घ्या. हा रेअरली यूज होणार. डोंट वरी. फक्त क्रॉस म्हणजे तो कार्बन आहे. बाकीचा इश्यू नाही. सोडून द्यायचा. ठीक आहे ना?
डन, व्हेरी गुड. ऑल ड्रॉ करून टाका. नेक्स्ट काय? न्यूमन फॉर्म्युला. तुम्ही लिस्ट नाही केली तयार, लिहिली नाही ते का? नेक्स्ट काय बोला? लिहिले तुम्ही सर्व फॉर्म्युले? लिहून टाका चला. नेक्स्ट काय? न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि अजून कोणता एक? साहार्स. न्यूमन लिहा. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. वेज. हा वेज. हा वेज म्हणतो. वेज म्हणजे खाण्याचं. वेज. डब्ल्यू वाला वेज लिहा. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. राइट साइड हेडिंग. I think it is 6 number. बरं. Write a sentence. This formula is used to show two carbon atoms. This formula is used to show two carbon atoms Next line. It consists of don't is correct. It consists of a circle and a dot in the center. Circle is called as back carbon, and dot is considered as Sunidhi, front carbon. ठीक आहे. मग इतकंच आहे, जास्त नाही आहे, सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल convert, write a sentence, convert ethane dash formula into Newman formula. How to convert? See. So, बोला फ्रंट कार्बन म्हणजे आपण न्यूमन मध्ये जो आता पहा इथेन आहे ना, तुम्ही जर इथून याला पाहत असेल, व्हॉट इज दॅट? आहे. तर तुम्हाला पहिला कार्बन हा दिसणार ना, बरोबर, नंतर हा दिसणार, त्या साईडनं पाहिला तर तुम्हाला फ्रंट कार्बन कोणता झाला? हा फ्रंट कार्बन. इकडचं काय झाला? तर कसं काढायचं आहे? सर्कल काढायचा. वेट, आय एम नॉट गुड इन ड्रॉइंग. ठीक आहे, असं करायचं. आणि इथं काय? बस सर्कल आणि डॉट. लक्ष द्या. हा, तर तुम्हाला कोणते, व्हेरी गुड, कोणते दोन सिलेक्ट करायला लागेल. आपण उदाहरण घेऊ, डोंट वरी. आधी हे समजून घ्या. बरं, हा कार्बन कोणता आहे? फ्रंट कार्बन ना. तुम्ही काय लिहिलंय?
circle called as back carbon. Dot is considered as front carbon. तर डॉट आहे ना सर्कल मध्ये ते काय फ्रंट कार्बन. आता पहा लक्ष द्या. बरं हा जे बॅक कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन आहे? 3 आहे. तर 3 कसे काढणार? इकडे पहा. हा मी इथे एक लावलाय फॅन सारखे, म्हणजे कोणतेही दोन ब्लेडचा डिस्टन्स सेम आला पाहिजे. तर असा कळलं तुम्हाला की नाही? आणि जे फ्रंट कार्बन आहे ते किती हायड्रोजन आहे ते काढा. कसे काढणार तुम्ही? इथून काढायला लागेल ना. इथं ह्या सर्कलवर 6 काढले तर मग फेल झाला आयटम. तुम्हाला इथून काढायला लागेल. हो, कुठून? ते डॉट मधून. बरं, ह्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण न्यूमन. ऐका ऐका ऐका. हा व्हेरी गुड. न्यूमन स्टॅगर्ड. हा काय म्हणतो याला? स्टॅगर्ड. स्टँडर्ड नाही, स्टॅगर्ड म्हणतो. काय म्हणतो? स्टॅगर्ड. दुसरा एक असतो न्यूमन इक्लिप्स असतो. काय असतो दुसरा? ते पाहत कसं काढायचं. एक तर हा काढला आपण याचा न्यूमन स्टॅगर्ड. दुसरा पहा इकडे. हा म्हणजे काय? बोला बोला, म्हणजे काय? अरे बोला, ग्रहण म्हणजे काय? बोला. म्हणजे तुम्ही एकदम हा वी वॉन्ट दॅट. बोला बोला. हा बरोबर आहे ना. म्हणजे इक्लिप्स बॅक टू बॅक. आता पहा, लक्ष द्या इथं. जेव्हा आपण लिहितो न्यूमन इक्लिप्स. लक्ष द्या लक्ष द्या. तर हा जे आहे कोण? फ्रंट कार्बन. फ्रंट कार्बनचा एच, फ्रंट कार्बनचा एच, फ्रंट कार्बनचा एच. काय झाला? वेन फ्रंट कार्बनचे हायड्रोजन आणि बॅक कार्बनचे हायड्रोजन कोलॅप्स इक्लिप्स झाले, अशा स्ट्रक्चरला या ठिकाणी काय बोललो आपण? दॅट्स ग्रेट. समजलं का तुम्हाला? यात काही अडचण आहे का? बोला. न्यूमन इक्लिप्स. हा झाला इथेनचा. बरं, वी कॅन ड्रॉ. बोला. प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, अमुक ढमुक बक्कम आहे. काढून घ्या. यात काय अडचण आहे तर बोला. आणि जे जे लिहिलंय ना मी ते तुम्ही लिहून घ्या. हो, कसं लिहायचं सांगू का? मी असा डॉट काढला ना, मी डॉट असा असा पण तुम्ही लिहायचा नोटबुक. इतका इतकं तुमचं अटेंटिव्हनेस पाहिजे. अटेंटिव्ह, यू शुड बी अटेंटिव्ह. फोकस्ड म्हणतो. म्हणजे ह्यात मी काय काढलं आता बोला. नाही, प्लस आणि ब्रॅकेट काढला मी, सर्कल काढला असं. हा नाही नाही, काहीच नाही, हा असाच आहे. फक्त असंच काढला. म्हणजे मला बोलायचं आहे की इथं मी असा डॉट लावणार मी. तुम्ही पण डॉट लावायचा नोटबुक मध्ये. इतका म्हणजे नॉट इन केमिस्ट्री, फिजिक्स मध्ये पण पा टीचर फ्लो नोट्स मध्ये जेव्हा तुम्हाला सांगतो जितका, तो तेवढा नोट डिक्टेट करू शकत नाही. जो नॅचरल सांगतात ना, नॅचरल ऍक्च्युअली रिअल नॉलेज वही होत आहे का? कोणता? फ्लो मध्ये सांगणारा रिनल. ते प्रमोद गुडी खतरनाक माणूस आहे. मॅथ फिजिक्स हा डेंजर. फिजिक्सची वाट लावून देतात. तुम्ही यू शुड बी अटेंटिव्ह. बाकी सोडून द्या सर्व. जग गेल्या खड्ड्यात. पुण्याचे रोड, पुण्यातले रोड अमय
डिफाईन रोड ऑफ पुणे, रोड्स इन पुणे. आपली प्रांजी इज अ एक्सलंट डेफिनेशन आहे. तुम्हाला माहित आहे का? नाही. यू नो ना? प्रांजी रिपीट. अरे मी इतकी ठिकाणी सांगितलं, सर्व लोक खुश झाले. करेक्ट आहे explanation म्हटलं. आम्हाला 10 वर्षापासून एक्सेप्शन आलाच नाही. हा. समजलं ना तुम्हाला? देर इज अ प्रॉब्लेम. आता ते थोडा एक ते राजस्थानचे एक आहे म्हणजे युट्यूबर आहे. ते एकदम चांगला वाटला मला ते. त्यांनी काय केलंय, जितके रस्ते खराब आहे ना, ते एका जिल्ह्यातच आहे ते. ते मस्त हिंदी गाणे लावले. आता डान्स सुरू केलाय रोडवर, रस्त्यावरच. थपली घेऊन वाजवला एकदम जबरदस्त. तर नंतर मग मी पण त्यांना फॉलो करतो. इतके चांगले गाणे, डान्स बिन्स. इथं पाणी खराब आहे, जमलेलं पाणी आहे. ट्रॅक्टर जाण्यासाठी जागा नाही आहे, टू व्हीलर खाली पडत आहे ते. ते मस्त ते लोकांनंतर ते कळण्यात आलं, त्यांना कळवण्यात आलं कोणाला, जे आहे रोड बांधकामचे लोक आहे ना, मग ते काम सुरू केलं त्यांनी. तर ते म्हणतात थँक्यू म्हणे, ज्यांनी आम्हाला हे आम्ही पण शेअर पण करतो ना, पण इकडे पाठवतो तिकडे पाठवतो. काय बोलतात, काय बोलत नाही. फक्त काय, एक माणूस फ्रेंड शूट करतो त्यांचा, आणि त्याचा रोड आहे. पुण्यात केलं तर किती हिट होणार काही विचारूच नका. एक रोड आहे, रोडवर ते अंडरग्राऊंड असतात ना, ते आपलं अर्बन वेस्ट जाण्याचा आहे, काय म्हणतो आपण त्याला, पाईप्स. आणि आणि त्यावर काय राहते, एक झाकण. किती तुटलेलं झाकण आहे. ते काय करतात, काय बोलत नाही, झाकण आजूबाजू डान्स करतात बस. आणि गाड्या इकडून जातात तिकडून जातात. दॅट इज अ व्हेरी नाईस. हा, तसं काय काय होणार, ते एकदम जबरदस्त मेसेज जाणार. पुण्यात फार गरजेचं आहे. तुम्ही करू नका, चांगली करा. लोक खाली जास्त आहे ते करणार. ठीक आहे. बरं. नाही नाही, कुठेही पळत नाही, आपण युज टू झालो ना. कसं आहे, हा हा, आणि कोणी सोबत तुला काय करायचं नाही, गप्प बस. मी पण घरी जातो ना, माझे बाबा. हा, तेच माझ्या बाबा तेच बोलतो बाबा. काहीच बोलायचं नाही, खामोश राहायचं, खामोश. तर दॅट इज अ प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. बरं. हे तुम्ही लिहिलं ना? हा, जर असा काढला मी, लक्ष द्या. हा हा, तर दोनच कार्बन तुम्हाला फोकस करायचे आहे. तुम्ही जर इथून पाहत असेल, एकदम लाल डोळे करून, तर तुमचा फ्रंट कार्बन कोणता आहे? हा तुमचा फ्रंट कार्बन झाला, बरोबर. हा काय झाला? आता कसं करणार, लक्ष द्या. बरं, तुम्हाला कोणता पाहिजे, स्टॅगर्ड की एक्लिप्स? एक्लिप्स तुम्हाला कळायला लागेल ना. हा, ठीक आहे, एक्लिप्स काढतो मी. तुम्हाला स्टॅगर्ड काढायला लागेल. ठीक आहे. आता पहा. बरं, इथं हा आहे आपला काय, फ्रंट कार्बन ना. हे पहा. आता CH3 कोणाला आहे, बॅकला की फ्रंटला? बॅक कार्बन. फ्रंट कार्बन तर आहे ना. CH3 याला टच आहे ना. समजलं? तर इथं मी CH3 काढतो, इकडे H, इकडे H, बस झाला. म्हणजे याला फ्रंट कार्बनला काय आहे, तीन H आहे ना. अरे समजलं की तुम्हाला? हे पहा, हा हा आहे ना, हा फ्रंट कार्बनचे H आहे. आणि बॅक कार्बनला काय आहे, दोन H आहे, एक CH3 आहे. कळलं का तुम्हाला? बरं, हा झाला स्टॅगर्ड. तुम्ही कसं काढा इक्लिप्स, बोला 0 मिनिटात. सिंपल. हा, करून घे चला. हा. करून घे.
संस्कृती बहुत खुश आहे आज, क्या बात आहे. झालं ना मग, हा डन. तर हा इक्लिप्ट आहे. बरं तुम्ही काढून दाखवचा लास्ट. आणि याला फ्रंट कार्बन घ्यायचा आहे, याला बॅक कार्बन घ्यायचं आहे. कोणाला? CH2 चालेल.